आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। विक्रोळीत मराठी माणसांचा अपमान करणारा स्टेटस टाकल्यानं मारवाडी व्यापाऱ्याला चोप। मनसे पदाधिकारी विश्वजित ढोलमसह इतरांनी व्यापाऱ्याची धिंड काढली। विक्रोळीसारख्या घटना जाणून बुजून घडतात। मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा। मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन इलेक्शन होने तक इसका पॉलिटिकल बेनिफिट लेना चाहती है, इसलिए जानबूझ के ऐसे कोई इंसिडेंट हो रहे हैं। लेकिन जरूर हमने पहले भी कहा है, मराठी का अपमान बिल्कुल सहन नहीं होगा। राज ठाकरे उद्या मीरा रोड दौऱ्यावर। मराठीच्या मुद्द्यावरून काढलेल्या मोर्चानंतर राज ठाकरेंचा पहिलाच मीरा रोड दौरा। उद्या सायंकाळी 7 वाजता मीरा रोडमध्ये राज ठाकरे दाखल होणार। अमित ठाकरे आणि प्रकाश महाजन यांच्यामधील बैठक संपली। माझी नाराजी दूर झाली आहे, मनसेसाठी त्याच उत्साहाने काम करणार, प्रकाश महाजनांची माहिती। आम्ही जे आमच्या पक्षाचे युवा नेते आहेत आणि मला असं वाटतं की माझ्यासारख्याची त्यांनी बाजू ऐकून घेतली, ते नक्की माझी बाजू राजसाहेबांसमोर पोहोचवतात। आता यापुढे सुद्धा मनसेच्या आक्रमक भूमिकेसाठी प्रकाश महाजन हे पुन्हा तशाच पद्धतीने सक्रिय राहणार का? हो, निश्चित। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर 22 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार। सोलापुरातल्या अक्कलकोटमधील शाईफेक प्रकरणातील आरोपी दीपक काटेसह एकाला जामीन मंजूर। 20,000च्या जातमुचलक्यासह अटी शर्थींवर जामीन मंजूर। नागपूर विधानभवनाची विस्तारित इमारत भव्य दिव्य होणार। विधानभवनाच्या विस्तारीकरण आणि प्रशासकीय इमारतीचा आराखडा सादर। पुण्यात कोथरूड भागामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून प्रवीण गायकवाड यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। आम्ही पुरोगामी विचारांसोबत, आम्ही प्रवीण गायकवाड यांच्यासोबत, झुंडशाहीचा निषेध अशा आशयाचे बॅनर। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ उद्या राज्यपाल यांची भेट घेणार। जनसुरक्षा विधेयकावर सही करू नये अशी विनंती करणार।